मित्रांनो, नमस्कार. सर्वांना आपल्या डी-एस-पी बॉर्न फॉर नेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बघणार आहोत, की सरकारी नोकरी. ही सरकारी नोकरी जर बऱ्याच विद्यार्थ्यांना हवी असते, पण ती सरकारी नोकरी कशी मिळवायची? किंवा आपण ज्यावेळेस 12वी झाली, 10वी झाली किंवा ग्रॅज्युएशन झालं, तर त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने सरकारी नोकरीला अप्लाय करता येईल, अशा एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे? सर सर हे आपला गव्हर्नमेंटचा लोगो आहे. सरकारी नोकरी माहिती. त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर बरेच विद्यार्थी मित्र असे असतात, की त्यांना 12वी नंतर सरकारी नोकरी करायची असते. आणि काही जण असतात, की त्यांना ग्रॅज्युएशन नंतर करायची, काही नंतर 10वी नंतर पण करायची असते. तर 12वी नंतर सगळ्यात फेमस असा सरकारी नोकरीचा जो भाग आहे, तो आहे महाराष्ट्र पोलीस दल. तुम्ही इथं पाहू शकता. महाराष्ट्र पोलीस दलासाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? ग्राउंडची तयारी करावी लागते. त्याचबरोबर जी-के जे असतं, जी-केची तयारी करावी लागते. जी-के म्हणजे एक एक्झाम असते. ती एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करायची असते आणि त्यानंतर तुमच्या तिथं भरतीमध्ये सिलेक्शन होतं. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तुम्ही कॉन्स्टेबलची साठी ह्या पदासाठी तयारी करू शकता. थोडक्यात त्याला काय म्हणतो आपण? शिपाई. पोलीस शिपाई या पदासाठी तुम्ही 12वी नंतर प्रयत्न करू शकता. ठीक आहे? त्यानंतर भारतीय सेना, इंडियन आर्मीसाठी तुम्ही देखील 10वी नंतरच तिथं प्रयत्न करू शकता. 10वी नंतर तुम्ही भारतीय सेनेसाठी ग्राउंडची तयारी करू शकता आणि त्यानंतर जी एक एक्झाम असते, ती एक्झाम तुम्ही क्वालिफाय केली तर तुम्ही ॲज अ आर्मीचे सोल्जर म्हणून तिथं भरती होऊ शकता. आणि भारतीय सेनेमध्ये आता महिलांना सुद्धा त्यांनी अलाउड करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही एक महिला जरी असाल तरी तुम्ही सेनेमध्ये जाऊ शकता. ठीक आहे? नंतर अर्धसैनिक दल आहेत बरेचसे आपले भारतामध्ये. अर्धसैनिक म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणतो आपण त्याला. तर पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये बी-एस-एफ, सी-आय-एस-एफ, एस-एस-बी हे अनेक आहेत. तर शक्यतो 10वी नंतर सुद्धा त्याच्यावरती तुमची भरती होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर समजा ह्या फोर्सेसची जर एक्झाम द्यायची असेल, तर ऑनलाईन यांच्या साइट्सवर तुम्ही प्रयत्न करत राहायचे, पाहत राहायचं आणि ज्यावेळेस त्यांची रिक्रुटमेंट निघेल, ग्राउंड होतं आणि ग्राउंड नंतर एक्झाम असते. तर तुम्ही त्यासाठी सुद्धा अप्लाय करू शकता. चांगल्या पद्धतीचे तुम्हाला इथं स्किल्स मिळतात. सॅलरी वगैरे खूप चांगल्या पद्धतीने मिळते. भारतीय सेनेत असो किंवा अर्धसैनिक दल हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर मोडणारी 2 पदं आहेत. भारतीय सेना ॲज वेल ॲज अर्धसैनिक दल, बी-एस-एफ, सी-आय-एस-एफ, एस-एस-बी अनेक आहेत असे एक 7-8 दल आहेत ते टोटल. त्यानंतर पुढे आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती. स्टाफ सिलेक्शनची एक परीक्षा असते 2 फेजमध्ये. तर ती 12वीच्या बेसवर पण असते. ती 12वी झाली तुम्ही डायरेक्ट त्यासाठी अप्लाय करू शकता. त्या थ्रू तुमच्या कोणकोणत्या जागा भरल्या जातात? क्लर्क वगैरे जागा असतात ना, क्लर्क वगैरे कुठल्या? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. तर त्या सगळ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मधनं भरल्या जातात. 12वी झाल्यानंतर तुम्ही त्या 12वीच्या बेसवरती तुम्ही डायरेक्ट भरतीला अप्लाय करू शकता. तुमचं तिथे सिलेक्शन व्हायचे चान्सेस असतात. झालं शक्य तर टायपिंग पण लागतं इथं. त्यामुळं टायपिंग जर झालं असेल तुमचं तर एकदम बेस्ट. टायपिंग जर नसेल झालं तर तुम्ही 12वी नंतर लगेच टायपिंगला ऍडमिशन घेऊन त्याची तयारी करू शकता. स्टाफ सिलेक्शन कमिशन त्याची एक वेगळी वेबसाईट आहे एस-एस-सी नावानी. ठीक आहे? तुम्हाला ऑनलाईन ती मिळून जाईल. तुम्ही आपलं गुगल केलं तर तुम्हाला ती स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरतीची वेबसाईट मिळून जाते. ठीक आहे? नंतर इथं बघा मी पुढे दिलंय क्लार्क भरती. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्लार्क असतात. त्या सगळ्या भरती तुम्हाला एकतर एक ऑप्शन आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या असतील तर त्या तशा स्पेसिफिकली निघल्या जातात. पण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शक्यतो क्लार्कची भरतीला ग्रॅज्युएशन कंपल्सरी केलेलं आहे. 12वी बेसवर फार कमी भरत्या होतात ते. त्यामुळे ते विषय नसा नाही. आणि पुढची आहे शिपाई भरती. 10वीच्या बेसवर होती शिपाईची भरती. कुठल्याही गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला जर एखादी भरती निघालीच, कुठली? शिपायाची. मग ते जिल्हा न्यायालय असो, कुठलं महामंडळ असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो, कोणत्याही ठिकाणी जर भरती आली तर ती भरती शिपायाची भरती फक्त 10वीच्या बेसिसवर असते. त्याला कुठलाही क्वालिफिकेशन नसतं. 10वी तुम्ही पास आहात तर एक छोटीशी एक्झाम असते, ती एक्झाम द्यायची असते 100 मार्काची. त्यात तुम्ही मेरिटमध्ये आलात तर तुम्हाला शिपाई म्हणून भरती करून घेतलं जातं. 18 ते 25,000च्या दरम्यान पगार मिळतो सुरुवातीला शिपायांना सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये. काम काय असतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना शिपायाचं. ठीक आहे? त्यानंतर काय आहे पुढं? MTS मल्टी टास्किंग सर्व्हिस. अतिशय फेमस.
सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या भरती निघतात मोस्टली, तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांच्या अंडर एमटीएसच्या भरत्या बऱ्याचदा निघतात. तर त्यांना मल्टीटास्किंगचे स्टाफ लागत असतात. तर त्याला सुद्धा त्यांनी क्वालिफिकेशन काय ठेवलंय? 10वी फक्त. 10वीच्या बेसिसवर तुम्ही एमटीएसचा फॉर्म भरू शकता, काही लागत नाही. तुम्ही फक्त 10वी पास पाहिजे. त्यांची एक छोटीशी एक्झाम असते, एक्झाम द्यायची, एक्झाम क्वालिफाय झाली तर तुम्ही एमटीएस. आता एमटीएसची चांगली मोठी भरती निघाली, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही एमटीएसची भरती निघालेली आहे, तुम्ही ऑनलाईन सर्च करा, तुम्हाला एमटीएसची भरती मिळेल. पोस्ट ऑफिसचे तुमच्या घरी पोस्टमन येतात, बरोबर? पोस्टमनची पण भरती कशी होते? ही 10th बेसिसवर होते. 10वीच्या मार्कवरती तुम्हाला ते सिलेक्ट करून घेतलं जातं. एक्झाम असते छोटीशी, द्यायची, आणि 10वीच्या मार्क पण तिथे कन्सिडर होतं. एक सगळ्यात फेमस जे आहे, की आपल्या महाराष्ट्रात ते जास्त फेमस नाही किंवा आपली लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, ते म्हणजे रेल्वे भरती. कुठं कोण करतं रेल्वेची भरती? रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, आरआरबी. भारतात आरआरबी डिवाइड केलेले आहेत. मुंबईचं आरआरबी वेगळं, परत तुमचं म्हणजे उत्तर भारतातलं वेगळं, असं म्हणजे झोन वाईज त्यांनी आरआरबी तयार केलेले आहेत. तुम्हाला ज्या आरआरबीचा फॉर्म भरायचा आहे त्या आरआरबी मध्ये तुम्ही सिलेक्ट होऊन जाता. त्यामुळं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडं जरा सगळ्यांनी नीट लक्ष देणं गरजेचं आहे, की बरेच महाराष्ट्रीयन मुलं एक्झाम देत नाहीत. रेल्वेची एक्झाम पूर्ण मराठीमध्ये असते. पहिली ती फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये असायची, पण आता ती मराठीत सुद्धा असते. त्यामुळे रेल्वेच्या जर जागा निघल्या तर तुम्ही 100% प्रयत्न करा, अभ्यास करा. रेल्वेमध्ये एक चांगली रोजगाराची संधी उपलब्ध आहे. फक्त दुर्दैवाने मराठी मुलांना ती माहीत नाही. त्यामुळं जेव्हा केव्हा रेल्वेची भरती निघेल, प्रयत्न करा. थोड्याफार भरती लेट चालतात हे तेवढं सत्य आहे, पण रेल्वेच्या भरती तुम्ही ट्राय करणं गरजेचं आहे. एक चांगला रोजगार तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. ह्या झाल्या सगळ्या भरती ज्या मी सांगितल्या, त्या कशाच्या बेसिसवरती आहेत? त्या 12वीच्या बेसिसवरती. आता याच्या पुढच्या भरती आपण बघूया, त्या कोणत्या बेसिसवर होऊ शकतात. हे जे मी तुम्हाला दिले ना आता, ह्या भरती आहेत ग्रॅज्युएशन. म्हणजे तुमचं काय आहे? तुम्ही ग्रॅज्युएट आहात, ठीक आहे. ग्रॅज्युएट म्हणजे काय? पदवी. पदवीमध्ये तुमचं काय काय येऊ शकतं? तुमचं BA येऊ शकतं, BCom येऊ शकतं, ठीक आहे. किंवा इंजिनिअरिंगचे असतं ते BE येऊ शकतं, लॉचे असेल तर LLB येऊ शकतं, वॉट कुठलीही पदवी. तर त्या पदवीच्या बेसिसवर तुम्ही कुठल्या एक्झाम देऊ शकता. ह्या सगळ्याच एक्झाम मी यामध्ये कव्हर करत नाहीये. मेन ज्या आहेत त्या घेतोय. जसं जसं तुम्ही डिटेलमध्ये जाल तशा विभागवाई पण एक्झाम असतात, विभागानुसार, ठीक आहे. पहिली काय सगळ्यात फेमस आहे, ज्यांना IAS व्हायचंय, डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, DYSP व्हायचंय, तर ती लोक हे एक्झाम देतात. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची क्लास 1च्या क्लास 2च्या नोकऱ्या करायच्या असतील गॅजेटेड पोस्टच्या, तर तुम्ही देता MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि UPSC कधी देतात? जर तुम्हाला भारतातल्या IAS, IPS, IFS जर व्हायचं असेल, तुम्हाला ती UPSC ची परीक्षा द्यावी लागते. वर्षातनं दोन्ही परीक्षा एकदा होतात. कशा असतात त्या परीक्षा? तर पहिली असते प्रिलियम एक्झाम, प्रिलियम पास करायची, मग मेन्स पास करायची, मग इंटरव्ह्यू पास करायचा, आणि मग तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला ते सिलेक्शन होतं. मोठी प्रोसेस असते, 2-1 वर्ष जातात मुलांच्या प्रिपरेशन मध्ये, सिन्सिअर असेल तर, ठीक आहे. कारण इथं कॉम्पिटिशन खूप तगडी असते, त्यामुळे अभ्यास पण तेवढा त्या पद्धतीने तुमचा होणं गरजेचं असतं, ठीक आहे. नंतर दुसरं काय आहे? CGL एक्झाम, महत्वाचा, स्टाफ सिलेक्शन कमिशन. जे मी तुम्हाला 12वी नंतर सांगितलं, ती CGL एक्झाम ही ग्रॅज्युएट लेवलला असते. त्यामुळे ह्या ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झामवरती सुद्धा तुम्ही इथं एंट्री करू शकता. जे इन्कम टॅक्सचे इन्स्पेक्टर लोक असतात ना, इन्कम टॅक्सचे इन्स्पेक्टर, तर ही लोक इथून भरती होतात CGL एक्झाम थ्रू. किंवा ऑडिटर असतात, कॅग म्हणून आपलं, कॅगच्या ऑडिटर सुद्धा हे CGL ची एक्झाम पास करून कॅग मध्ये ऑडिटर होतात, ठीक आहे. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक्झाम CGL असेल तर ती ग्रॅज्युएट लेवल असते. 2 टाईप मध्ये, टायर 1, टायर 2 मध्ये अशी एक्झाम होते. आणि तुम्ही जेव्हा क्वालिफाय झाला तर तुम्हाला ते अतिशय चांगले स्केल मिळतात. जवळपास 40-45 हजाराच्या आसपास बेसिक मिळतो ह्या पोस्टला, बेसिक. त्यात मग DA वगैरे ऍड होऊन तुमचा पगार जातो तो चांगला 70-80 पर्यंत. त्यामुळं CGL कडे पण बरीच मुलं लक्ष देत नाहीत, देणं तेवढंच गरजेचं आहे. काही मुलांना फार इंटरेस्ट असतो, एकदा ग्रॅज्युएशन झालं की त्यांना असं वाटतं की मला बँकेतच काम करायचं, बरोबर. ज्यांना बँकेत काम करायचं त्यांच्यासाठी असतात बँकेच्या परीक्षा. बँक POची एक्झाम एक असते आणि क्लर्कची वेगळी एक्झाम असते, ठीक आहे. IBPS ते एक्झाम घेतं, त्यामुळे तुम्ही तिथं बँकेच्या एक्झामसाठी प्रयत्न करू शकता. POची एक्झाम थोडी त्यात हार्ड असते,
क्लर्कचे वगैरे नॉर्मल असतात. पण ज्याला स्पेसिफिकली बँकेत जायचंय काम करायला, तर ती मुलं या एक्झामसाठी अप्लाय करतात, त्याचं प्रिपरेशन करतात. ठीक आहे. नंतर हे बघा, विशेष विभागीय सेवा. विशेष विभागीय म्हणजे काय, एक प्रत्येक विभागानुसार सेवा ठरलेल्या असतात. समजा काही इथं मी तुम्हाला उदाहरण दिलंय, लेखा. काही जागा ज्या असतात ना गव्हर्नमेंटच्या निघल्या, त्या फक्त अकाउंटच्या व्यक्तींसाठीच असतात. अकाउंट सर्व्हिस किंवा अकाउंटच्या जागा असतात त्या. मग ह्या अकाउंटच्या माणसाला बीकॉम आलेलाच माणूस पाहिजे, कारण त्याला त्याचं स्पेशल नॉलेज असतं. काही अभियांत्रिकीच्या असतात, इंजिनिअरिंगच्या, तिथं त्यांना इंजिनियरच लागतो, बाकीच्या व्यक्तीला तिथे अप्लाय करतात नाही. मग त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. एक्झाम्पल याच्यामध्ये फार्मसी पण येतं बघा. एखाद्याचं फार्मसी झालंय, मग औषध निर्माण डिपार्टमेंट आहे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, तर त्यात तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. तुम्हाला तिथं औषध निर्माण म्हणून विशेष विभागीय सेवेमध्ये काम करण्याची संधी मिळते. लॉची पण तुम्हाला ज्युनियर मॅजिस्ट्रेट होऊ शकता तुम्ही, सिव्हिल मॅजिस्ट्रेट, फक्त लॉ झालेल्या व्यक्तींसाठी. तर अशा प्रकारे विभागीय सेवा असतात, त्यासाठी पण तुम्ही करू शकता. त्यानंतर रेल्वे भरती इथं पण आहे बघा. आता रेल्वे भरती इथं का आली, तर त्या ज्या रेल्वेमध्ये 2 टाईपचे लोक भरले जातात. 12वी बेसवर पण एक्झाम होते आणि ग्रॅज्युएशन लेवलला पण होते. ग्रॅज्युएशन लेवलला जर तुम्ही एक्झाम दिली तर तुम्हाला चांगल्या प्रतीचा पगार मिळला जातो. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर एक स्टेशन मास्टर म्हणून पोस्ट आहे रेल्वेमधली. जर स्टेशन सगळं ताब्यात असतं, त्या म्हणजे जे रेल्वे स्टेशन असतं ना ते सगळं त्या स्टेशन मास्टरच्या ताब्यात असतं, तिथला तो हेड असतो. तर ते व्यक्ती जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन बेसिसवरती रेल्वे भरतीची परीक्षा द्यावी लागते, RRB थ्रू, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर तुम्ही काय होऊ शकता, तर रेल्वेमध्ये काम करू शकता. आपल्याकडं बरेच महामंडळ आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये बरेच महामंडळ आहेत. तर ह्या महामंडळात सुद्धा तुम्हाला काम करण्याची चांगली संधी मिळू शकते. रोजगाराची चांगली संधी ही महामंडळात सुद्धा आहे. महामंडळ ही कशामध्ये मोडतात, सेमी गव्हर्नमेंट. सेमी गव्हर्नमेंट म्हणजे काय, सरकारचे सगळे लाभ त्यांना मिळतात. असं नाही की सुट्ट्या वगैरे नसतात, सगळे, फक्त सेमी टाईप मध्ये मोडतं, पण लाभ सगळे. एक्झाम्पल सांगा तर MSAB हे काय, महामंडळ आहे, पण सरकारचे सगळे बेनिफिट. तुमचं ST महामंडळ, तिथं भरपूर संधी आहेत रोजगाराच्या. तिथं जागा निघलं, तुम्ही तिथं अप्लाय करून तिथं तुमचं एक चांगल्या प्रकारे एक्झाम पास करू शकता. अनेक महामंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे त्याचं स्पेसिफिकली वेगवेगळ्या जागा निघतात. जशी जागा निघेल तसा फॉर्म भरा, सिलेक्शन झालं जॉईन करून घ्या. ठीक आहे. हे सेम लाईक अ गव्हर्नमेंट. हे काय आहे, महामंडळ म्हणजे इज सेम लाईक अ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचे सगळे बेनिफिट्स मिळतात. नंतर काय, महानगरपालिका भरती. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जेवढ्या महानगरपालिका आहेत, प्रत्येक महानगरपालिका त्यांचे एम्प्लॉई स्वतः भरतात. पुण्याची महानगरपालिका पुण्यात एम्प्लॉई भरते. इथं क्लर्क वगैरे जागा असतात किंवा इंजिनियर असतात, ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, व्हॉट एव्हर. तर त्या भरतीमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ग्रॅज्युएशन बेस्डवरती. अशा मल्टिपल, प्रत्येक, म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की महानगरपालिकेची भरती जी असते ती स्वतः महानगरपालिका कंडक्ट करते. आणि यातला शेवटचा पार्ट जो आहे, जिल्हा परिषद भरती, झेडपीच्या भरती निघतात. आता मध्ये एक 7-8 महिन्यापूर्वी एक एक्झाम निघली होती बघा, ऑल महाराष्ट्रामध्ये झेडपीच्या भरती झाल्या. तर झेडपीला पण तुम्हाला एक चांगली संधी काम करायला मिळू शकते जिल्हा लेवलला. झेडपी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर सगळं ग्रामीण भागातलं जे कामं असतात ते सगळी झेडपी लेवलला चालतात. महानगरपालिकेतली नाही चालत, कारण आपल्याकडे महानगरपालिका हे केंद्रस्थान आहे प्रशासकीय. पण तेच ग्रामीण भागात गेलो तर आपलं काय, झेडपी, तिथं पण सगळ्या क्लार्क पोस्ट असते, प्रशासकीय अधिकारी ही पोस्ट असते, बऱ्याच पोस्ट आहेत, किंवा शिपायाची पण पोस्ट आहे. तिथं तुम्हाला हवी असेल तर तुम्ही भरू शकता फॉर्म. अशा प्रकारे या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झामला तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर ह्या सगळ्या एक्झाम बद्दल जर काय अजून शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे. एवढंच बोलून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.